नमस्कार. मी सतीश गावंडे, सरदार ॲग्रीकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि आपण वडगाव या गावी आलेलो आहोत आणि वडगाव गावचे शेतकरी शेतात आहेत. तर शेतकऱ्यांनी इथे ज्वारी पेरणी केलेली आहे. या ज्वारीवरती मी 2 महिन्याआधी रस्त्याने जाता जाता या शेतकऱ्यांसोबत माझी एक भेट झालेली आहे आणि या ज्वारीवरती खूप अशी समस्या होती आणि खूप अळींनी ज्वारी पूर्ण खाल्लेली होती शेंडे आणि अंडी पूर्ण भरलेली होती या ज्वारीच्या पोंग्यामध्ये. तर अचानक मी ह्या शेतावर येऊन या शेतकऱ्यांना सरदार ॲग्रीकेम या कंपनीचा जो चवीला अतिशय कडू प्रोडक्ट येते कंट्रोलर, या कंट्रोलरबद्दल त्यांना सजेशन केलं. तर कंट्रोलरचे कशा प्रकारे त्यांना रिझल्ट मिळाले आणि कंट्रोलरचा काय फायदा झाला ते आपण शेतकऱ्यांना विचारू आणि शेतकऱ्यांकडून परिचय घेऊ. चला तर भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. भाऊ तुमचं सर्वप्रथम एकदा नाव सांगा. माझं नाव नारायण उकंडा काजडे, गाव वडगाव इजारा. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 88 47 66 बरं भाऊ, तुम्ही ज्वारी जो पेरणी केलेली आहे, ज्वारी किती एकर आहे? ज्वारी 2 एकर. 2 एकर ज्वारी आहे. हा 2 एकर पूर्ण ज्वारी पेरली आपण. बरं भाऊ, या ज्वारीवरती काय प्रॉब्लेम होता आणि तुम्हाला या ज्वारीवरती जो सजेशन केलेला आहे हो सरदार ॲग्रीकेम या कंपनीचा जो प्रोडक्ट तुम्ही वापरलेला आहे कंट्रोलर म्हणून, हो हो. तर कंट्रोलरचे कशा प्रकारे रिझल्ट मिळाले तुम्हाला ज्वारीवरती? तर 2 महिन्या अगोदर या ज्वारीचा जे पोंगा असते तर ते पूर्णपणे अडीनं खाल्लेला होता. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये पण अडी होती. आतमध्ये पोंग्यामध्ये अडी अडी होती. त्याच्यानंतर त्याचे अंडे पण होते त्याच्यात नाही. अंडे पण फुल भरलेले होते. हा त्याच्या अगोदर आम्ही 3-4 फवारण्या केल्या पण अंडी म्हणजे काही मेली नाही आणि अडी पण मेली नाही. त्याच्यानंतर सरदार कंपनीचे साहेब इथून चाललेच होते, ते आम्हाला भेटलेत. बरं. भेटल्यानंतर मग त्यांना आम्ही सांगितलं आणि ते पण उतरून आले शेतामध्ये, त्याने पाहणी केली. त्याच्यानंतर आम्ही त्यांना समस्या सांगितली. त्यांनी मग आम्हाला सरदार कंपनीचं कंट्रोलर औषधे सजेस्ट केलं. तर कंट्रोलरची तुम्ही पोंगे भरणी केली? कंट्रोलरनं आम्ही पोंगे भरणी केली. तर पोंगे भरणी केल्यामुळे कंट्रोलरमुळे काय फायदा झाला मग? कंट्रोलरनं अडी तर मेलीच पण अंडी पण मेली त्या अडीचे. पूर्ण अंडी नष्ट झाली आणि तुमच्या ज्वारीनी डायरेक्ट कणीसच टाकलेलं? हो, डायरेक्ट ज्वारीनं कणीसच टाकलं. नाही तर खूप असे पोंगे पूर्ण खाल्लेले होते तुमचे. हो. आता आज रोजी ज्वारीची परिस्थिती बघा कशी आहे. ज्वारीने पुरेपूर आज रोजी 80% कणीस टाकलेले आहेत या ज्वारीने आणि कणीस बी खूप चांगले टाकलेले आहेत. तर सरदार ॲग्रीकेम या कंपनीचं कंट्रोलरचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळाले? भरपूर चांगले वाटले. बरं, तर तुम्ही आता सरदार ॲग्रीकेम या कंपनीचं कोणतं प्रोडक्ट याच्यावर घेता? आम्ही कंट्रोलरच घेत आहोत सरदार कंपनीचा. बरं. हा, तर त्याच्यासोबत एक मायक्रोन्यूट्रन घेणार आहोत. एक मायक्रोन्यूट्रन घेतलं आणि तुम्ही कंट्रोलर घेतलं. हो. कंट्रोलर हे ऑल इन वन प्रोडक्ट आहे आपलं. आता जो तुम्ही कंट्रोलर घेता, हे कंट्रोलर कशासाठी घेता तुम्ही? आम्ही सध्या हे पाखरं जे आहेत, आता पाखरा सतावतात ना समोर, तर त्याच्यासाठी घेणार आहोत. तर कंट्रोलर आता तुम्ही पाखरासाठी घेता. हो. पाखरे ज्वारी खातात यासाठी तुम्ही कंट्रोलरचा वरून स्प्रे घेता. हो. तर सोबत एक मायक्रोन्यूट्रन घेता. हो. आधी तुम्ही पोंगे भरणी कंट्रोलरचीच केली. त्यामुळेच तुमचं अंडीनाशक पूर्ण अळीचे अंडी नष्ट झाली आणि पोंगे जे आहे ते चांगले झाले आणि कणीस चांगलं भेटलं. तर अशा प्रकारे सरदार ॲग्रीकेम या कंपनीचे प्रोडक्ट तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आला. बरोबर. ठीक आहे भाऊ, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे. तर आपण ज्वारी दाखवू भाऊ एक वेळ तुमची. पहा ना, हे बघा ज्वारी, पूर्ण ज्वारी एक सारखी आहे. हे पहिले क्वालिटी बघा, पूर्ण पानं खाल्लेले आहेत खालचे आहे, पुरे पानं खाल्लेले होते याचे अळ्यानं, पूर्ण अंडी भरलेली होती. कंट्रोलर ची पोंगे भरणी 2 वेळा भावनी केलेली आहे, त्यामुळे कणीस फेकलेले आहे ज्वारीने आणि कणीस पण खूप चांगले आलेले आहेत. हे बघा एक सारखी ज्वारी बसलेली आहे. अशा प्रकारे सरदार ॲग्रीकेम या कंपनीचा जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर भावानं या ज्वारीवर प्रत्येक स्प्रेमध्ये वापरलेला आहे.